पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। काल मला बैठकीचं निमंत्रण नव्हतं, बैठकीला बोलावलं नसल्यानं मी नाराज नाही असंही रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला किती जागा हे लवकरच स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। मुरलीधर मोहोळांवर मी नाराज नाही, जैन हॉस्टेलची जागा त्यांना परत मिळाली, तो विषय तिथेच संपला असंही धंगेकर यांनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, कालच्या बैठकीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नव्हतं, तुम्ही नाराजगी सुद्धा त्या बैठकीबाबत व्यक्त केली। नाही, मी नाराजगी कुठंच व्यक्त केली नाही, मी नाराज कधीच होत नाही, कारण कार्यकर्त्यांच्या भूमिकेत नेहमी मी असतो, त्यामुळे मी कधी नाराजी व्यक्त करत नाही आणि कधी तक्रारी बी करत नाही। ह्या माझ्या डिक्शनरीमध्ये किंवा माझ्या डायरीमध्ये हा शब्दच नाही, तक्रार करणं आणि नाराजी व्यक्त करणं। येणाऱ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर माझ्याकडे तयार असतं, त्यामुळे तेच विचारतोय, एवढे महत्त्वाचे नेते या बैठकीला होते, भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते, तुमच्याकडून जर बघितलं तर तुमच्यावर जबाबदारी आहे पुण्यातील निवडणुकीची, तरी देखील तुम्हाला त्या बैठकीत आमंत्रण देण्यात आलं नाही। नाही, काल निवडणुकीच्या निमित्तानं ज्या आमच्या मुलाखती होत्या त्या मुलाखतीला अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आलते। ही बैठक 3 वाजता होती आणि 5 वाजेपर्यंत सगळे इच्छुक येणार होते, त्यामुळे त्याच्या पुढची जबाबदारी पक्ष म्हणून मी म्हणलं मी ह्या ठिकाणी बसतो। तुम्हाला आमंत्रण नव्हतं असं तुमच्याकडून देखील स्पष्ट करण्यात आलं। त्या बैठकीला जर आपण बघितलं तर शिवतारे होते आमदार, जर बघितलं तर अजय भोसले होते, त्याच्यानंतर नाना भांगिरे सुद्धा होते, पण तुम्ही नव्हते। नाही, मी माझ्यावर जबाबदारी इकडची होती की मुलाखती घ्यायच्या आणि काही कार्यकर्त्यांना त्याच्या संदर्भात चर्चा करायची। ही जबाबदारी काल मी मागून घेतली, मीटिंगला तुम्ही जा म्हणलो, मला फक्त ही मी कार्यकर्त्यांमध्ये आहे। तुम्ही नाराज आहात अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच काल रात्री उदय सावंत पुण्यामध्ये दाखल झाले, JW मॅरियटला एका हॉटेलमध्ये तुमची बैठक त्या ठिकाणी झाली। पुढे कशा पद्धतीने पावलं उचलायची आणि तुमची भूमिका काय असणार आहे नक्की? नाही, माझी भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका आहे, ती मी वेळोवेळी पक्षाला तशा विनंती केलेली आहे आणि कायम कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी राहतोय आणि राहणार आहे। त्यामुळे त्या वाटाघाटी असतील किंवा का असतील ह्याच्यात मला जास्त रस नाही। मला कार्यकर्त्यांमध्ये आणि जनरली समाजामध्ये काम करायला जास्त रस आहे, त्यामुळं माझी भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका आहे, त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या बाजूच्या भूमिकेत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।